आमचं रोजचं रुटीन असंच चालू झालंय. म्हणजे अद्विकचं कसं आहे माहितीये का, चिवला परीला जरी घेतलं नाही यांनी तरी पण त्याला रडायला येतं. मग चिव बरोबर कसे खेळतात म्हणून रडत होता. मांडीवरती येऊन थोडंफार रडला आणि नंतर बसला नवीन गाडी खेळत. म्हणजे अद्विक ना खूप हट्टी आहे, त्याच्याशिवाय दुसरं कोणाला घ्यायचंच नाही, त्याचं असं काम चालू असतं. मग यांनी ना कामाला गेले आणि बघता बघता संध्याकाळ झाली. संध्याकाळी ना परीचा अभ्यास चालू होता. मग म्हटलं दे थोडंसं मी लिहून देते, कारण तिला ना खूप कंटाळा आला होता. साहजिक आहे, कुठल्याही लेकराला कंटाळा येतो, कारण एवढीशा वयात ना खूप अभ्यास असतो. मग थोडीफार तिला अभ्यासात थोडीशी मदत केली. आणि इथे ना मी केसांना तेल लावायला आले होते. केस तर एवढे मस्त बाउन्स झाले होते ना की केसांना तेल लावू वाटत नव्हतं, पण म्हटलं नको, कारण केसांना तेल जर नाही लावलं माझी स्वतःची खूप चिडचिड होते आणि चिवडी ना मला केसांना तेल लावायला मदत करत होती. मग मस्त केसांना ना भरपूर असं तेल लावलं, कारण डोकं एकदम मस्त रिलॅक्स आणि शांत होतं. आणि आमची चिव काय बडबडत होती काय माहिती. मग थोड्या वेळ शांत बसल्यानंतर ना कामाची ड्युटी सुरू झाली. जाऊबाईने काल स्वयंपाक केला होता, मग आज माझ्याकडे होता. तर मस्त ना म्हटलं अगोदर भांडी घासून घेऊ, कारण किचन वरती पसारा जर दिसला ना तर खूप चिडचिड होते. आणि आज काय जास्त मेनू नव्हता, डाळ बनवायची होती फक्त, कारण सकाळची ना सुक्की मसूरची डाळ होती. मग त्याच्यामुळे ना फक्त पातळ डाळ बनवायची होती, कारण सुक्की ना पप्पा खात नाहीत, त्यांना ना भाकर चुरून खायला लागतं. त्याच्यामुळे मस्त डाळ बनवली आणि म्हटलं चला लगेच भाकरी पण बनवून घेऊया. जास्त काय स्वयंपाक नव्हता, थोडाफार असला ना की खूप आवडीने पटकन होतो, त्याच्यामुळे भाकरी वगैरे बनवून घेतल्या. तर आजचा मेनू होता सुक्की मसूरची डाळ, भाकर आणि डाळ भात. माझा तर मेनू काय होता माहितीये का, फक्त मसूरची डाळ आणि भात फ्राय करून मस्त असं खायचं, कारण मला तेच खूप आवडतं. तर असं होता माझा आजचा दिवस. चला बाय.